हांगासर बाय पळोवंक गेल्यार एक नॉर्मल मिडल क्लास फॅमिली कडेन चड पयशे नासता आनी तांकां सादे प्रोडक्ट घेवपाक जाय जाल्यार हलाल सर्टिफायड जे कोण आहा तेंच्या कडेन सवाय मेळटा प्रोडक्ट, जशें की एक सिंपल म्हळ्यार फ्रुट्स धर तूं, सवाय भितर बिर्याणी, जाल्यार तेका दुसरो ऑप्शन कितें आहा तर ते ऑप्शन एक भाग असता, परंतु तुमकां अजून एक नवीन गजाल सांगता. आता तुम्ही गुगलवर जर सर्च केले की नवो एक प्रकार सुरू झाला की थूक जिहाद म्हणून. इव्हन आमचे पदार्थ जे आहात त्या पदार्थांत थुंकून ते लोकांका सर्व करप अशें. तुम्ही बरेचशे इव्हन बिर्याणी समजा एखादो मुस्लिम जर असा तर तो कस्टमर हिंदू कस्टमरांकडे दिताना त्याच्यावर थुकून हे करता. प्रत्येक जाणका आता कसे की आता प्रत्येक जण की आम्ही प्रत्येक वचून पोहोच शकना, परंतु बरेचसे व्हिडिओज आज पुढे येतात. इव्हन उत्तर प्रदेश बरेच यांच्यावर कारवाई सुद्धा झाली आहे. उत्तर प्रदेश वेगवेगळे असे जे बिर्याणी विकपी आशिल्ले किंवा एक न्हावी जो आमचो आम्ही मालो म्हणटा, तर तो मालो केस मसाज जो करता न्ही तर तो हातार थुकाप आणि तेका लावप, म्हणजे फेस मसाज करताना फाटल्यान हातार थुकाप आणि ते त्याच्या तोंडाक लावप. म्हणजे हे आयकनच कितले किळसवणे दिसता न्ही अशें. आणि ते आज ह्या सगळ्या माध्यमातून सुरू आशिल्ले. असे बरेच गजाली आसा. हल्ली कोणीतरी एक म्हणजे ज्यूस त्याचे दुकान आशिल्ले, तो सुद्धा कोणतरी एक मुस्लिम, तो भितर मूत्र विसर्जन करून ते लोकांका पिवप देवप. हे प्रकार ह्या सगळ्या माध्यमातून सुरू आसा. अशें ऍक्च्युअली कमी काय जावपाक शकता हे सगळे हे सगळ्या खातीर मुख्य भाग जो आसा की जे कोण अशा प्रकारचे करता त्यांच्यावर कठोर कारवाई. दुसरे समाजात अवेअरनेस की म्हणून आज आम्ही जो हलाल मुक्त दीपावली म्हणून हो जो कन्सेप्ट आहे, हो मूळ कन्सेप्ट जो आसा की हलाल मुक्त भारत ही कन्सेप्ट आसा. आता ह्या माध्यमातून गेली 4 वर्सां आम्ही देशभर अवेअरनेस कॅम्पेनिंग सुरू केल्ले आसा. म्हणजे गेली कित्येक वर्सां हे लोकांक खबरय नाशिल्ले की हलाल म्हणून आमच्या देशात वेगळी कन्सेप्ट सुरू झाला, सर्टिफिकेशन सुरू झाला. तर ह्या विषयी आम्ही 2019च्या म्हणजे मधी 2 वर्सां तर कोविडचो काळ आशिल्लो, त्या टायमाक आम्ही प्रत्यक्ष काय बाहेर वचून अवेअरनेस करू पावले ना, परंतु सोशल मीडियाच्या थ्रू आम्ही प्रयत्न केले. सोशल मीडिया ट्विटराचेर ट्रेंडिंग केले, तर बरोबर बऱ्याच फावटी ट्विटराच्या टॉप 3 टॉप 5च्या तो ट्रेंडिंगान विषय आलो. त्यामुळे देशभरात चर्चेचो विषय बनलो. आणि मीडियाचेर आता चर्चा सुरू झाली की हलाल म्हटल्यार नेमकें कितें आणि ही कन्सेप्ट भारतान कशी काय आयली म्हणून अशें. तर ह्या विषयी एक भाग झालो. दुसरी गजाल की हेतून एक महत्वपूर्ण भाग असतो की आता इतल्या सगळ्या कंपन्यांनी जे हलाल सर्टिफिकेट घेतलेले असतात. 2013 काँग्रेसीचे गव्हर्नमेंट आशिल्ले आणि आमच्याकडे ऍग्रीकल्चर अँड प्रोसेस फूड एक्सपोर्ट ऑथॉरिटी म्हणजे अपेडा म्हणून एक संस्था आसा जी तुमकां एक्सपोर्टाचे लायसन दिता. तर त्या जागेर त्यांची जी तुमकां जर हे लायसन जर जाय तर तेतून एक तेंच्यांनी हेच नियम घालून दवरलो की तुमकां जर अपेडाचे सर्टिफिकेट जाय जाल्यार हलाल सर्टिफिकेट कंपल्सरी घेवचे पडटा. ओके. हे काँग्रेस गव्हर्नमेंट टायमार जाल्ले. त्या टायमाक 2013 झाले. त्यामुळे मॅक्झिमम कंपनी कितें करता, आमचे प्रोडक्ट आता आपले प्रोडक्ट एक्सपोर्ट करता जाल्यार एक्सपोर्ट करताले तांकां ते हलाल सर्टिफिकेट कंपल्सरी घेवचे पडले. आज कॅडबरी आसा हलाल सर्टिफायड आसा, नेस्ले हलाल, अशे कितल्योशो कंपनी आसा जे आज हलाल सर्टिफायड आसा. त्याच्या थ्रू त्यांच्यानी कितें जाता की आता गव्हर्नमेंटच जर आमचे कंपल्सरी म्हणटा त्यामुळे सगळ्या कंपनींनी ते कंपल्सरी हलाल सर्टिफिकेट घेतले आणि त्याच्या थ्रू तांकां अपेडाचे लायसन मेळ्ळे. अशें त्याचो परिणाम इतलो गंभीर असो की आज अनेक कंपनी आज लोकांक आम्ही जर सांगता म्हणटा की खंयची कंपनी, लोक विचारता न्ही की खंयचे खंयचे प्रोडक्ट हलाल सर्टिफायड आसा, तर तुम्ही जर सर्च केल्यार मॅक्झिमम कंपनी आज हलाल सर्टिफायड मेळटा. सो हेच्या खातीर आम्ही एक पेटिशन केल्लो की बाबा आता देशान आमच्या जगा भारता भायर सगळेच देश काय इस्लामीक आसा अशें ना न्ही. आता 57 इस्लामीक कंट्रीज आसा परंतु 152 क्रिश्चन कंट्री आसा. ते म्हण त्यांची काय रिक्वायरमेंट ना की तुम्ही आमकां हलाल सर्टिफिकेशन द्या म्हणून किंवा हलाल सर्टिफायड प्रोडक्ट द्या म्हणून, परंतु आमचे गव्हर्नमेंटच सांगता की तुमकां एक्सपोर्ट करपाक जाल्यार तुमकां हलाल सर्टिफिकेट कंपल्सरी घेवचे पडटले. तेका चेंज जावपाक शकना. ह्या खातीर आम्ही जो पेटिशन केल्लो तर त्या पेटिशनान एक बरी गजाल झाली की मोदी गव्हर्नमेंट आयल्या उपरांत 2022 त्यांच्यानी एक बरो सक्सेसफुल मुवमेंट केलो की हे जे अपेड जो नियम आशिल्लो तो नियम काडून उडयलो. त्यामुळे एक्सपोर्ट करपाक आता तुमकां कंपल्सन ना. कारण आमची डिमांड तेतून पेटिशनान आमी हेच घातलेले की जे देश म्हणटा की आमकां हलाल रिक्वायर्डच ना, तर आमचे देश मुद्दाम म्हणजे इंडिया मुद्दाम काय करता की तुम्ही हलाल सर्टिफिकेट घ्या म्हणून अशें. त्यामुळे ती पेटिशन आमचे हे झाले आणि सरकाराचो निर्णय घेवचो पडलो. तर ह्या माध्यमातून तो एक सक्सेस मेळ्ळो. परंतु इतक्याच जावचें ना की बाबा आम्ही एक्सपोर्ट करपा खातीर जे लायसन ओके आहा, परंतु ज्या देशान आम्ही मेजॉरिटी हिंदू रावता जेंका हलालचो काही संबंधच ना थंय हलालची काही आवश्यकताच नाही अशी. त्यामुळे आमचो मूळ कन्सेप्ट जो असो की हलाल मुक्त भारत, तुमचो देशभरात अशा प्रकारची कन्सेप्ट लागूच जावपा जायना खरी. त्यामुळे आमचे प्रयत्न की भारतानच अशा प्रकारचो कायदो जावपाचो. आम्ही वेगवेगळे भारत सरकारकडे आम्ही पत्रव्यवहार ह्याविषयी केल्ले आसा. प्रत्येक राज्य सरकाराकडे आम्ही ह्याविषयी पत्रव्यवहार केलो. तेतून एक सगळ्यात मोठो आमकां यश मेळ्ळो तो म्हणजे उत्तर प्रदेश. योगी आदित्यनाथ जेन्ना तांकां हो सगळो विषय आम्ही समजावून सांगलो त्यांच्या काही MLAंच्या थ्रू, तर तांकां ही कन्सेप्ट लक्षात आयली की कशें एक आमच्या देशान एक फसवणूक सुरू आसा. म्हणजे एका धर्माच्या आधारार
अशा आम्ही एरवी म्हणता की आम्ही सगळे धर्म सारखे सगळे समानता आम्ही म्हणता, परंतु हांगा विशिष्ट धर्मा खातीर वेगळी कशी काय जाऊ शकता. म्हणून योगींनी एक पहिलो उत्तर प्रदेशान कायदो केलो आणि युपीन हलाल सर्टिफिकेशन पूर्ण बंद केले अशें. त्यामुळे तो एक मोठो सक्सेस मेळ्ळा. आम्ही सगळ्या बाकी राज्य सरकारांकाय विनंती करता आणि केंद्र सरकारकडे मागता की आपल्याकडे एक सर्टिफिकेशन व्यवस्था असताना म्हणजे FSSAI असा FDA ही ऑथोराइज ऑथॉरिटी असताना सुद्धा एक प्रायव्हेट ऑर्गनाइज एनजीओ अशा प्रकारचे हे जे प्रायव्हेट सर्टिफिकेट तर ते चुकीचे असा. त्यामुळे मिस ब्रँडिंगच्या थ्रू त्यांच्याकडे तो कायदो युपीन केला. तोच कायदो त्याच आधाराचेर संपूर्ण देशभर लागू करचो किंवा प्रत्येक राज्यात लागू करचो आणि हे हलाल सर्टिफिकेशन पूर्ण भारतातून मुक्त करचे असे आमच्या या माध्यमातून सरकारकडे आवाहन असा. असे सर्वसामान्य जनतेक सुद्धा आम्ही आवाहन या माध्यमातून करू शकता की आज दिवाळी येता, दिवाळीक आम्ही प्रत्येक जण मोठ्या प्रमाणात खरेदी करता